जय हिंद. नमस्कार मित्र मी विद्याधर रायरीकर नेचर रॅम्बलर्स तर्फे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ऐतिहासिक माहितीची जी मालिका चाललेली आहे त्याच्यामध्ये पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण शिवतीर्थ रायगडाचे काही भाग पाहत होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये 19 फेब्रुवारी रोजी ग्रेगोरियन कॅलेंडरच्या प्रमाणे शिवजयंती आली आणि आज जो दिनांक आहे तो आहे फाल्गुन वद्य तृतीया. तर फाल्गुन वद्य तृतीयेचं महत्त्व जे आहे ते पुनश्च एकदा शिवजयंतीच्या निमित्तानेच आहे, कारण आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे सर्वत्र. मित्रांनो, सध्याच्या बदलत्या काळामध्ये आपण तारखेनुसार जरी काही गोष्टी करत असलो तरी मुळामध्ये जयंती हा जो शब्द आहे त्या शब्दाचं महत्त्व मागच्याही वेळेला मी एकदा सांगितलं होतं की जयंती कोणाची साजरी करतात. तर जयंती आपल्याकडे देवदेवतांचे जे अवतार असतात ना त्यांची साजरी करतात. आणि समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की धर्मस्थापनेचे नर ते ईश्वरी अवतार मागे झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. तर त्याच सगळ्या अनुषंगाने आपण शिवाजी महाराजांचं सुद्धा जे देवत्व आहे ते मान्य केलं आहे. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांना आपल्याकडे शंभू महादेवाचा अवतार मानलं गेलेला आहे आणि त्यामुळे तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीचं महत्त्व हे काही वेगळंच आहे. आपल्याला सर्व ज्ञात आहे की ग्रेगोरियन दिनांकाप्रमाणे 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 म्हणजेच शालिवाहन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर शिशिर ऋतू आणि शुक्रवारी सूर्यास्त झाल्यावर पूर्ण अंधार ज्या वेळेला झालेला होता, म्हणजे साधारणतः ही 7:15ची वेळ असू शकते, त्यावेळेला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीच्या किल्ल्यावरती झाला. महाराजांचं जे जन्म नक्षत्र जे होतं म्हणजे हस्त नक्षत्र कन्या रास ही अशी होती. महाराजांचं जे लग्न होतं ते सिंह लग्न होतं आणि महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा साहजिकच सर्वांना अत्यंत आनंद झाला. आणि त्यावेळेला शिवनेरीच्या किल्ल्यावरती जी काही धामधूम उडाली, अत्यंत आनंद झाला सर्वत्र. आणि शिवाजी महाराजांची किंबहुना या छोट्या बाळाची की ज्याचं नाव अजून ठेवलं गेलेलं नव्हतं, त्याचं नामकरण झालेलं नव्हतं, त्याची कुंडली जी होती ती ज्योतिषांनी मांडली आणि त्या कुंडलीकडे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा ते अत्यंत आनंदी झाले ते ज्योतिषी आणि ते म्हणाले, महाजन हो, पृथ्वीचे भाग्य उदेले. या भूमंडळे ठाई अत्यंत थोर सौभाग्य मुहूर्तावर हा कुमार जन्माला आलेला आहे. हा फार पराक्रमी होईल, आपली कीर्ती दिगंताला पोचविल. आपल्या सत्तेमध्ये हा गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग ठेवील असं त्यांनी म्हटलं. आणि आपल्याला माहिती आहे की किल्ल्यांचे जे प्रकार आहेत 6 प्रकार, त्यातले 4 प्रकार या ज्योतिषांनी त्यावेळेला सांगितले आणि ते खरोखरच पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी या ज्योतिषांचं भाकीत खरं करून दाखवलं. महाराजांचं ते वाक्यच आहे की हजरती 360 गड आहे ती, तर ते 360 त्यांच्याकडे गिरिदुर्ग होते. याच्या व्यतिरिक्त महाराजांच्याकडे अनेक जलदुर्ग होते, अनेक स्थलदुर्ग होते, वनदुर्ग देखील होते. महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर ते आयुष्य जे आहे ना ते अत्यंत अल्प आयुष्य आहे महाराजांना लाभलेलं. खरं तर एका दृष्टीने विधात्याने आपल्या सर्वांवरती, महाराष्ट्रावरती आणि संपूर्ण भारत देशावरती खरं तर एका दृष्टीने अन्यायच केला असं मी म्हणेल. कारण महाराजांना जे आयुष्य लाभलं ना ते अत्यंत मर्यादित आयुष्य लाभलं. ते आयुष्य होतं केवळ 18,306 दिवसाचं. परंतु विधात्यांनी हे जे काही आव्हान दिलेलं होतं ते या महापुरुषांनी, या सत्पुरुषांनी, महाराष्ट्राच्या या भूषणांनी, भारत मातेच्या महान सुपुत्रांनी, या क्षत्रिय कुलावतंसांनी अगदी लीलया स्वीकारलं आणि आपल्या आयुष्यामध्ये अशी काही अद्भुत कार्य त्यांनी करून दाखवली की संपूर्ण जग त्यावेळेला तर चकित झालं. परंतु आजही संपूर्ण जगामध्ये जी थोर व्यक्ती ज्या होऊन गेल्या सहस्रकामध्ये त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्थान हे सर्वोच्च आहे, आढळ आहे. ते ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये एकूण जे 50 वर्षाचं ते त्यांचं आयुष्य आहे, 50 वर्ष आणि 41 दिवस, 42व्या दिवशी महाराजांची
समाधी महाराजांचं निर्याण झालं रायगडला 3 एप्रिल 1680ला चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी. परंतु ह्या आयुष्यामध्ये महाराजांचं जर आपण एकूण सगळं जीवित कार्य पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की साधारणतः 12 ते 14 वर्षापर्यंत महाराजांचं शिक्षण झालं. त्यांना त्यांच्या मातोश्री जिजाऊ साहेब दादाजी पंत कोंडदेव यांनी राजनीतीचे उत्तमोत्तम धडे दिले आणि प्रत्यक्ष मात्र जी सुरुवात झाली महाराजांच्या कार्याला ती 16व्या वर्षापासून सुरुवात झाली, प्रारंभ झाला. म्हणजे तसं जर पाहिलं तर या 50 वर्षापैकी महाराजांच्या वाट्याला एकूण त्यांची कामगिरी करायला केवळ 35 वर्षच त्यांना लाभली. परंतु ती 35 वर्ष महाराजांनी आपल्या दीर्घ सूचनेनी, आपल्या अतुलनीय पराक्रमाने, आपल्या मुत्सद्देगिरीने, बुद्धिचातुर्याने अशी काही गाजवली की 350 वर्षामध्ये देखील अशी कामगिरी कोणी करू शकणार नाही. अशी कामगिरी, असं परमेश्वरी कार्य महाराजांनी उभं केलं. महाराजांच्या जीवनाचा हेतू काय होता हा जर प्रश्न आज आपण कोणालाही विचारला तर पटकन कुठल्याही भारतीय माणसाच्या, विशेषतः मराठी माणसाच्या तोंडून येईल की स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची स्थापना हे महाराजांच्या जीविताचं ध्येय होतं. परंतु माझं म्हणणं आणखीन थोडं वेगळं आहे की महाराजांच्या जीविताचं ध्येय होतं ना ते केवळ स्वराज्य नव्हतं, किंबहुना स्वराज्य हे त्यासाठी असलेलं एक साधन होतं. मग नक्की ध्येय तरी काय होतं महाराजांचं? तर महाराजांचं ध्येय होतं धर्मसंस्थापना. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे योगेश्वर श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्ध समयी त्या कुरुक्षेत्रावरती सांगितलेलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवित भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर महाराजांच्या आयुष्याचा उद्देश, महाराजांच्या आयुष्याचं ध्येय, महाराजांच्या आयुष्याचं प्रयोजन, त्याची मिशन हे धर्मसंस्थापना होती. देव, देश, सद्धर्म आणि स्वराज्य यांना सुवर्णाच्या सिंहासनावर प्रस्थापित करणं हेच महाराजांच्या आयुष्याचं ध्येय होतं. आणि त्यासाठी जे साधन होतं ते स्वराज्य, हिंदवी स्वराज्याची स्थापना. आणि त्यासाठी परित्राणाय साधूनाम, जे साधूंचं, संत सज्जनांचं, ऋषी परंपरेचं या भारताच्या संरक्षण करणं आणि त्यासाठी दुष्टांचा नाश करणं ही त्याची साधनं होती. अशा प्रकारे महाराजांनी आपल्या जीवनाचं संपूर्ण जे ध्येय होतं ते त्यांनी साध्य केलं. आणि महाराजांनी जेव्हा देह ठेवला, मी सांगितलं की 50 वर्षाचे होते त्यावेळेला केवळ 3.5 जिल्ह्यांचं क्षेत्रफळ असलेलं हे स्वराज्य होतं. दक्षिणेमध्ये मात्र ते अधिक विस्तारलेलं होतं. परंतु महाराजांची जी ध्येय जी होती किंवा त्यांची जी आकांक्षा म्हणू आपण, महत्वाकांक्षा काय होती तर सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या पैल तीरापर्यंत अवघा मुलूक आपलाच, या साऱ्याच मुलुखाचे स्वराज्य करावे ऐसा मानस आहे. श्रींचे राज्य हिंदवी स्वराज्य रूम श्याम पावे तो या भगव्या झेंड्याचा दरारा पोहोचला पाहिजे. अवघी अवघी महाक्षेत्रे मुक्त करावी ऐसा मानस आहे. तर ही महाक्षेत्र म्हणजे कोणती तर अयोध्येची श्रीराम जन्मभूमी, ही जी पारतंत्र्यामध्ये अडकलेली होती. श्रीरामांच्या जन्मस्थळी असलेल्या मंदिराचा विध्वंस झालेला होता. तिथं एक मशीद बांधली गेली होती. आणि त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये औरंगजेबानी या काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर घणाचे घाव घातले, विश्वेश्वर फोडला आणि तिथं मस्जिद तयार केली गेली. त्याच्यानंतर मथुरेला देखील केशवराजाचं जे मंदिर होतं ते नरसिंह बुंदेला नावाचा जो एक राजा होता, तो शहाजहानच्या पदरी होता, त्यांनी 33 लाख रुपये खर्च करून बांधलेलं होतं. त्याचंही पतन या मोगलाईतच झालं आणि त्या औरंगजेबाच्या राक्षसी असुरी आकांक्षेमुळेच झालं. तर ती कृष्ण जन्मभूमी देखील परत आपल्या ताब्यात घेणं हे महाराजांच्या आयुष्याचं ध्येय होतं, ते त्यांच्या आयुष्याचं व्रत होतं. महाराजांची याबद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. त्यात मी सांगितलं की प्रत्यक्ष औरंगजेबाने देखील काढलेले आहेत. परंतु संतांना देखील महाराजांच्या व्यक्तिमत्वाची विलक्षण भुरळ पडावी इतकं महाराजांचं कार्य थोर होतं, ते परमेश्वरी कार्य होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवकालामध्ये जर बोलायचं झालं तर हा केवळ मला योगायोग वाटत नाही, तर ती एक परमेश्वरी योजना आहे की एकाच वेळेला गुरु शिष्यांची एक अद्वितीय जोडी निर्माण झाली
आणि त्यांनी या महाराष्ट्र भूमीचा उद्धार केला. इथं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्याची अयोध्या होती ती शिवतीर्थ रायगड होते. आणि या हिंदवी स्वराज्याचं पुढे हिंदवी साम्राज्यामध्ये रूपांतर झालं. त्याची जी मूळ प्रेरणा होती ती शिवसमर्थांची होती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज. तर मित्रांनो, मला बोलायचं हे आहे की संत सज्जन जे असतात ना, ते कधीही माणसाची स्तुती करत नाही, मनुष्याची स्तुती ते करत नाहीत. ते त्यांच्या मनुष्यांच्या उत्तम कृतींचं, कार्याचं ते वर्णनही करतात, त्याला आशीर्वाद देतात, परंतु ते माणसाची स्तुती करत नाही. परंतु शिवचरित्र हा एक असा अपवाद आहे आणि त्यातही समर्थ रामदास स्वामी महाराजांचं व्यक्तिमत्व, की समर्थ रामदास स्वामी महाराजांनी शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व वर्णन केलेलं आहे त्यामध्ये महाराजांची त्यांनी स्तुती केलेली आहे. आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, ते जे पत्र आपल्याला माहिती आहे, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड सिद्धूचा निर्धारू श्रीमंत योगी. हे पत्र जे आहे अत्यंत प्रसिद्ध आहे. प्रत्येक शिवप्रेमीच्या दृष्टीने, प्रत्येक इतिहासप्रेमीच्या दृष्टीने, शिवभक्तांच्या दृष्टीने हे पत्र म्हणजे समर्थांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं मांडलेलं सार आहे. तो शिवग्रंथ आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण पत्र जरी छोटं असलं तरी त्याच्यामधला जो आशय आहे तो केवळ आणि केवळ शब्दात आहे. तो अत्यंत महान असा आशय आहे. त्याचं जेव्हा वर्णन बाबासाहेबांनी केलेलं होतं त्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला म्हटलेलं होतं की समर्थांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांना पत्र म्हणजे जणू मेरू पर्वत आणि हिमालयाला लिहिलेलं हे पत्र होतं. त्या पत्रातला प्रत्येक शब्द म्हणजे चिरेबंदी अभेद्य गड होता स्वराज्याचा, आणि प्रत्येक ओळ म्हणजे सह्याद्रीची रांग होती. आणि त्या प्रत्येक ओळीतून निघणारा जो एक एक अर्थ जो होता तो म्हणजे अत्यंत निरपेक्ष, निर्मळ, प्रेरणादायी, शीतल आणि मधुर असे मावळ गंगांचे प्रवाह होते. शिवाजी महाराजांचं वर्णन किती जरी केलं ना, हजारो पानं जरी त्याच्यावर लिहिली गेली तरी समर्थांनी जे वर्णन त्यांचं केलेलं आहे ना, ते जे आहे ते केवळ अद्वितीय आहे. अशी हजारो पानं, काय लाखो पानं जरी त्याच्यावर लिहिली गेली तरी इतकं मार्मिक, नितांत सुंदर वर्णन शिवाजी महाराजांचं, त्यांच्या व्यक्तिरेखेचं, त्यांच्या या शिवकार्याचं अन्य कुठेही होऊ शकणार नाही. महाराजांचं जे चारित्र्य होतं, जे चरित्र होतं ते अत्यंत निष्कलंक होतं. परस्त्रीकडे सदैव माते समान पाहायचं ही शिकवण आपल्याला महाराजांनी दिली. इतकंच नाही तर ज्या संपूर्ण समाजाने आत्मविश्वास गमावलेला होता, इथं आपलं राज्य पुनश्च कधीही स्थापन होऊ शकत नाही, आपण गुलामीतच जन्माला आलो आणि गुलामीतच मरणार, किंबहुना गुलामीचा देखील एक प्रकारे आता अभिमान वाटायला लागलेला होता तत्कालीन महाराष्ट्रातल्या लोकांना. आणि बादशहाविरुद्ध बंड करणं आणि आपलं स्वराज्य स्थापन करणं म्हणजे प्रत्यक्ष अन्नदात्याविरुद्ध द्रोह आहे, अशी काहीतरी खुळचट कल्पना या समाजामध्ये रूढ झालेली होती. समुद्र उल्लंघन बंदी हा एक आणखीन भयानक प्रकार आपल्याकडे आलेला होता, की ज्यामुळे आपण आपल्या समुद्रावरचं आपलं वर्चस्व गमावलं. आपल्याला आपलं पुढे नौदल पुढे उभा करता आलं नाही आणि त्याचा फायदा परकीय सत्ताधीशांनी, विशेषतः युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच यांनी तर घेतलाच घेतला. इतकंच नाही, अबिसिनियातून आलेले जे गुलाम जे होते सिद्धी, त्यांनी देखील याचा फायदा घेतला आणि ते गुलाम असलेले सिद्धी आपल्यावरती राज्यकर्ते म्हणून आपल्या उरावर येऊन बसले. महाराजांनी हा धोका ओळखला आणि महाराजांनी त्यावेळेला हिंदवी स्वराज्याच्या नौदलाची स्थापना केली 1656-57च्या सुमारास. आणि त्या नौदलाने पुढे प्रचंड पराक्रम गाजवला. मुंबईच्या जवळ खांदेरीच्या बेटावरती जो किल्ला बांधायला महाराजांनी घेतलेला होता, तिथे जे युद्ध झाला 12 सप्टेंबर 1679ला, त्या युद्धामध्ये महाराजांच्या नौदलाने, स्वराज्याच्या नौदलाने असा काही जबरदस्त पराक्रम केला की व्हिक्टरी आणि रिव्हेंज नावाच्या 2 फ्रिगेट्स ज्या होत्या, म्हणजे विनाशिका ज्या होत्या ब्रिटिशांच्या, त्या त्यांनी बुडवल्या आणि 3 नौसेना अधिकाऱ्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला ब्रिटिशांच्या, आणि अन्य सैनिक देखील मारले गेले. आणि त्यावेळेला त्याचं जेव्हा मूळ शोधलं इंग्रजांनी, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारामध्ये, नौदलामध्ये अशा काही होड्या वापरलेल्या आहेत की त्या सहजपणे इंग्रजांच्या गलबतांना किंवा त्यांच्या त्या विनाशिकांना चकवा देऊन सहज
हालचाली करू शकतात त्या खांदेरीच्या उथळ समुद्रामध्ये. आणि हे त्यांनी लिहून ठेवलंय की त्यांनी आधी म्हटलं होतं की ही भिकार गलबत आहे. तेच इंग्रज आता नंतर म्हणू लागले की शिवाजी महाराजांच्या नौदलामध्ये जशी ती गलबतं आहेत, त्या संगमिरी जी गलबतं आहेत, तशी गलबतं आता आपल्या नेव्हीमध्ये असायला पाहिजेत. शिवाजी महाराजांनी काय केलं नेमकं? तर शिवाजी महाराजांनी हे जे काही खुळचट असे जे विचार होते, समुद्र उल्लंघन बंदी वगैरे, ज्या या अंधश्रद्धांची गळव झालेली होती या समाजाला, ती शिवाजी महाराजांनी अत्यंत व्यवहार्यपणे कापून टाकली. इतकंच नाही, शिवाजी महाराजांनी आणखीन काय काय केलंय आपल्या आयुष्यात. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयांपैकी जर आता आणखीन काही बोलायचं झालं तर समाजाच्या दृष्टीने मला तर असं वाटतं की त्या काळामध्ये महाराजांनी एक फार मोठी क्रांती घडवून आणली. महाराजांच्या राज्याभिषेकाचे एक एक विधी जेव्हा संपन्न होत होते ना, त्यावेळेला राजाचा विवाह करायचा असतो. आता महाराजांचे तर आधीच विवाह झालेले होते, मग ते आता हे नवीन विवाह करायचे झाले तर म्हणजे त्या राण्यांच्या मुळावरती हे विवाह उठले की हो, असंच झालं ना. किंवा जर आता नवीन विवाह करायचे झाले तर त्या काळी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बालविवाह होत असत. म्हणजे अक्षरशः 8, 9, 10 वर्षाच्या मुलींचे विवाह होत असत आणि मोठमोठे नवरे असत. म्हणजे त्या मुलींच्या मध्ये आणि त्यांच्या नवऱ्यांमध्ये अक्षरशः 30, 35, 40, 45 वर्षाचे अंतर असत. तर हा एका दृष्टीने त्या स्त्री समाजावरती झालेला अन्यायच होता. परंतु महाराजांनी इथे जो निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या आजूबाजूची जी काही मंडळी होती, कारभारी मंडळी होती आणि धार्मिक सल्लागार जे होते, त्यांच्यानुसार त्यांनी झालेल्याच आपल्या राण्यांशी परत विवाह केला. हे खरोखरच एका अर्थाने फार मोठं सामाजिक क्रांतीचं पाऊल महाराजांनी त्यावेळेला उचललं होतं. याच्या व्यतिरिक्त आणखीन जर बोलायचं झालं तर त्यावेळेला त्यांनी रघुनाथ पंडित जे होते, रघुनाथ पंडितराव, ते पंडितराव म्हणजे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले होते आणि त्यांना महाराजांनी बोलावलं आणि ते म्हटले की आपली भाषा यावनी भाषेच्या आक्रमणामुळे भ्रष्ट झालेली आहे, तेव्हा तिचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे. कारण मराठीमध्ये इतके अगणित फारसी आणि अरबी शब्द घुसलेले होते, त्यांची घुसखोरी झालेली होती की त्यामध्ये मूळ मराठी ही कुठल्या कुठे हरवून गेली होती आणि ही भाषा आता लुप्त पावेल की काय अशी भीती निर्माण झालेली होती. यावेळी महाराजांनी रघुनाथ पंडितांना सांगून त्यांच्या अध्यक्षतेखाली धुंडीराज शास्त्री व्यास नावाचे एक गाढे संस्कृत विद्वान होते, त्यांच्या मार्गदर्शनानुसार 1800 शब्दांचा राजव्यवहार कोश सिद्ध केला. म्हणजे दररोजच्या करस्पॉन्डन्ससाठी जे वेगवेगळे शब्द वापरले जायचे ते सगळे पर्शियन शब्द होते, अरबी शब्द होते. त्याला शिवाजी महाराजांनी प्रतिरूप असे संस्कृत प्रचूर मराठी किंवा संस्कृत शब्द दिले. महाराजांनी ही भाषा शुद्धी जी केली, त्या भाषा शुद्धीच्या क्रांतीचं हे एक टाकलेलं पाऊल आहे की त्याच वाटेवरती पुढे स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकर किंवा तात्याराव आपण ज्यांना आदराने म्हणतो, त्यांनी हेच कार्य पुढे हाती घेतलं. आणि आता आपण जे अनेक जे शब्द वापरतोय की दूरध्वनी, त्याला टेलिफोन आपण म्हणतो, दूरध्वनी किंवा मेयर, त्याला महापौर, हा शब्द सावरकरांनी दिलेला आहे. आणि सावरकरांनी असे असंख्य शब्द दिले. तर ती मूळ प्रेरणा जी होती ना, ती छत्रपती शिवाजी महाराजांची होती. महाराजांना जे ध्येय होतं त्यांचं, ते त्यांनी म्हणून दाखवलेलं आहे की मला कोणाप्रमाणे कार्य करायचंय, तर मला राम आणि कृष्णाच्या प्रमाणे कार्य करायचंय. तर याच्यावरून लक्षात येतं की महाराजांचे आदर्श प्रभू श्री रामचंद्र आणि योगेश्वर श्रीकृष्ण भगवान होते. महाराजांचं जर राजकारण जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या राजकारणाचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं. इतका प्रभाव महाराजांच्या व्यक्तिमत्वावरती योगेश्वर भगवान श्रीकृष्णांचा, त्याच्या राजकारणाचा, त्याच्या कार्याचा होता. या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. नंतर दुसरी गोष्ट मी आणखीन एक सांगितलेली होती मागे की लीड बाय फ्रंट, लीड बाय एक्झाम्पल. की जो एक उत्तम लष्करी नेता असतो, जे एक उत्तम मिलिटरी नेतृत्व जे असतं, ते स्वतःहून पुढे जातं आणि संधीचा शोध घेत बसत नाही, तर ते संधी निर्माण करतं. आणि इतकंच नाही, ती संधी मिळता क्षणी लीड बाय फ्रंट, लीड बाय एक्झाम्पल, म्हणजे स्वतः पुढे होऊन पराक्रम करतं आणि आपल्या जे अनुयायी असतात, आपले जे फॉलोअर्स असतात, त्यांच्या पुढे एक आदर्श ते
निर्माण करतं. हेच कार्य महाराजांनी 17व्या शतकामध्ये केलं आणि त्याच्यावरतीच आधारित तो मागच्या वेळेला मी जो फिलिप चेटवूडचा जो क्रेडो जो होता IMA मधला, इंडियन मिलिटरी अकॅडमी मधला, तो मी सांगितलेला होता आपल्याला. आपण पुनश्च एकदा तो भाग पाहू शकता आणि महाराजांच्या ज्या ज्या या सगळी जी कार्य आहेत त्याचा आपण निश्चित विचार करू शकता. इतकं ते जबरदस्त कार्य आहे की महाराजांच्या आयुष्यातले जर आपण जर काही प्रसंग पाहिले, अगदी वानगी दाखल उदाहरणादाखल जर पाहिजे झाले तर एक अफजल खानाचा प्रसंग आहे, दुसरा जो प्रसंग जो आहे तो आहे शायस्ता खानाचा, तिसरा आग्र्याहून ची अद्भुत सुटका महाराजांनी आपली करून घेतली आणि चौथा जे आहे की एक छोटासा तो किल्ला केंजळगड, तो राज्याभिषेकाला 41 दिवस उरलेले असताना महाराज स्वतः धुरेनी युद्धात गेले, त्या युद्धामध्ये उतरले. इतकंच नाही तर महाराजांनी केंजळगड जिंकून घेतला. महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन मी आपल्याला सांगितलं की समर्थ रामदास स्वामी महाराजांनी केलेलं आहे त्या पत्रामध्ये, परंतु त्या पत्रामध्ये ते त्यांनी थेट पाठवलेलं पत्र आहे. आपण जर कधी दासबोध वाचलात तर या दासबोधामध्ये समर्थांनी उत्तम पुरुष निरूपण समास नावाचे 2 समास लिहिलेले आहेत. त्यातला एक समास जो आहे तो 11व्या दशकामध्ये आहे आणि दुसरा समास जो आहे तो 18व्या दशकामध्ये 6वा समास आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेही शिवाजी महाराजांचं नाव समर्थांनी घेतलेलं नाही, परंतु जी गुणवर्णन केलेलं आहे किंवा जी व्यक्तिरेखा समर्थांनी शब्दांमध्ये व्यक्त केली आहे, जे शब्दचित्र रेखाटलेलं आहे ते त्याच्यावरनं लक्षात येतं की हे वर्णन जे आहे ते दुसरं तिसरं कोणाचंही नसून छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. समर्थांच्या आयुष्यात त्यांचे 2 शिष्योत्तम आले, एक सद्गुरू योगीराज कल्याण स्वामी महाराज आणि दुसरा हा त्यांचा शिवकल्याण राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या 18व्या दशकामध्ये समर्थांनी जे काही वर्णन केलेलं आहे शिवाजी महाराजांचं ते अक्षरशः अद्भुत आहे. ही गुरु शिष्यांची जोडी ही केवळ अद्वितीय होती आणि हिने संपूर्ण हिंदुस्थान घडवला. त्यावेळेला संपूर्ण हिंदुस्थानातल्या समाजाची मानसिकता निदान काही अंशी तरी यांनी बदलली आणि हा जो भारतीय समाज जो होता गाढ झोपी गेलेला भविष्यपुराण उशाशी घेऊन त्याला यांनी या दोघांनी या महापुरुषांनी जागा केला आणि किम कर्तव्य मूळ झालेला हा समाजरूपी जो अर्जुन जो होता त्याला कुरुक्षेत्रावरती आणलं आणि त्याला या परकीय म्लेच्छ सत्तांशी संघर्ष करायला शिवाजी महाराजांनी शिकवलं, भाग पाडलं आणि त्यातून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. समर्थांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे खरोखरच आपण बघायला पाहिजे. त्यात समर्थांनी म्हटलंय की महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुताची कार्य करणे देणे ईश्वराचे. तर तुम्ही बघा की महायत्न म्हणजे अत्यंत प्रयत्नशीलपणे, अत्यंत साक्षेपाने, क्रियाशीलतेने, परंतु तितकाच सावधपणा बाळगून समयी धारिष्ट धरणे, जेव्हा अवघड प्रसंग जेव्हा आला असेल तेव्हा खचून न जाता अत्यंत धारिष्टाने योजनापूर्वक सामोरं जायचं आणि अद्भुताची कार्य करणे देणे ईश्वराचे. अद्भुताची कार्य म्हणजे जे कोणी त्या कार्याची कल्पना देखील करू शकणार नाही इतकं कल्पनातीत कार्य करणं हे देणे ईश्वराचं, हे साक्षात ईश्वराची देणगी आहे. आणि अफजल प्रसंग जर आपण पाहिलात तर केवढं मोठं संकट आलेलं होतं शिवाजी महाराजांच्या वरती आणि एक राजकीय लष्करी संकट तर आलेलंच होतं, परंतु नशिबाने देखील शिवाजी महाराजांच्या पुढे अनेक आव्हानं निर्माण केलेली होती. त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की सईबाई साहेब त्यांच्या अत्यंत लाडक्या राणी साहेब त्या मृत्यूशय्येवरती होत्या. संभाजी राजा अवघा 2.25 वर्षाचा होता. अशा वेळेला शिवाजी महाराजांनी आपल्या मनावर दगड ठेवला, संयम राखला आणि ते त्या संपूर्ण अफजल प्रसंगाला सामोर गेले. अफजल खानाला फाडून त्यांनी पुरा केला. आदिलशाहीचा शौर्य सागर ज्याला म्हटलंय त्या शौर्य सागराला महाराजांनी एका आचमनात गिळला. अगस्तीप्रमाणे अक्षरशः तुलना नसे तुलना नसे तुलना नसे इतकं जबरदस्त कार्य महाराजांनी केलंय त्यावेळेला. तशीच काहीशी घटना आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसतीये ती म्हणजे लाल महालामध्ये जेव्हा छापा घातला शिवाजी महाराजांनी 1.25 लाख फौजेच्या गराड्यातनं जाऊन शायस्ते खानाच्या नेमक्या त्या दालनात प्रवेश करून त्याची 3 बोटं त्यांनी छाटली आणि त्याला दाखवून दिलं की तुझ्या घरात घुसून तुला मारतोय मी, ही तुझी 1.25 लाखाची फौज तुझ्या भोवती असून ती माझं काही वाकडं करू शकत नाही.
आणि यांनी जो एक जबरदस्त पॉलिटिकल इम्पॅक्ट झाला की माझी एवढी मोठी सेना, चतुरंग सेना मला वाचवू शकत नाही, आता मला इथून पळायला पाहिजे, अशी दारुण अवस्था त्या शाहिस्तेखानाची झाली. आणि शाहिस्तेखानाला इथून पळ काढायला लागला. यशकीर्ती प्रताप उत्तम गुणांची नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. तर हे देखील महाराजांच्या व्यक्तिमत्वाचंच वर्णन आहे. आणि मग अगदी शेवटाकडे जेव्हा हा समास येतो तेव्हा समर्थांनी म्हटलेलं आहे की धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. महाराजांचं वर्णन केलंय समर्थांनी की महाराज कोण आहेत, तर धर्मस्थापना करणारे महापुरुष आहेत. आणि ते कोण आहेत, तर ईश्वराचे अवतार आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये संभाजी महाराजांना जेव्हा महाराजांनी रामदास स्वामींनी पत्र लिहिलं होतं त्यावेळेला त्यांनी त्या पत्राचं शेवट करताना म्हटलेलं होतं की शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. आणि पुढचं वाक्य अत्यंत भयंकर आहे, आपल्या सगळ्यांच्याच काळजाला हात घालणारं आहे. समर्थ त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. याहीपेक्षा जर तुम्ही काहीतरी विशेष केलं तरच स्वतःला पुरुष म्हणा, तरच ती तुमची लायकी आहे. समर्थांनी हे सांगितलेलं आहे. आणि ते केवळ संभाजी महाराजांना केलेला तो उपदेश नाही, तर आपल्या संपूर्ण भारतीय समाजाला, आपल्या हिंदू समाजाला समर्थांनी केलेला हा उपदेश आहे. आणि त्यात त्यांनी काय सांगितलंय, शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी पुरावे कीर्ती रूपे. शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, सकल सुखांचा करून त्याग, आही तो साधी जे योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. जे समर्थांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचं जे राजकारण आहे ते केवळ राजकारण नाही, ते खुर्चीचं राजकारण नाही, तर ते राष्ट्रकारण आहे. कारण या देहातून देवाकडे जाताना देश लागतो आणि त्या देशाचा आपण प्रथम काही देणं असतो. हा मांडलेला जो विचार आहे ना सावरकरांनी 20व्या शतकात, तो समर्थांनी त्यावेळेला बोलून दाखवलेला होता. आणि त्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. आणि काय म्हटलंय की राज्य साधना म्हणजे ती साधना आहे, ती भक्ती आहे. ती कशासाठी, तर धर्मसंस्थापनार्थाय, त्याच्यासाठी ती आहे. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य वेचलं. शिवाजी महाराज ज्या वाटेवरून गेले त्याच वाटेवरून आपण जायला पाहिजे, त्याच वाटेचा आपण वापर केला पाहिजे. शिवाजी महाराजांचा आपण अनुनय केला पाहिजे. शिवाजी महाराजांचं ते परमपवित्र चरित्र समजावून घेऊन आपण आपलं चारित्र्य, राष्ट्रीय चारित्र्य आपण घडवलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी आपल्याला काय दिलं, तर शिवाजी महाराजांनी आपल्याला नॅशनल आयडेंटिटी म्हणजे राष्ट्रीय चारित्र्य दिलं. आपण कोण आहोत, तर आपण या भारत मातेचे पुत्र आहोत, आपण त्या अमृताचे अंश आहोत, या हिंदू धर्म संस्कृतीचे. आणि ही भूमी आपली आहे, तिला या परकीय यवनांच्या जाचातून सोडवणं हे आपलं परम पवित्र कर्तव्य आहे. याची जाणीव या समाजाला शिवाजी महाराजांनी प्रथम करून दिली. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या निर्याणाच्या वेळचे शब्द तर अत्यंत हृदयाला हात घालणारे आहेत. काय म्हटलं महाराजांनी त्यावेळेला, त्या आजूबाजूची सगळी मंडळी दुःखी झालेली होती. महाराजांनी सांगितलं, आमची अवधी झाली, आता आम्ही श्रींचे कैलासास जाणार. हे ऐकल्यावरती तिथली आजूबाजूची महाराजांची अतिशय जवळची जी मंडळी होती ती, त्यांना तो दुःखावेग आवरेनासा झाला. आणि अक्षरशः स्वराज्याचा एक गड होता हा माणूस. ते चिरबंदी तट त्यांच्या हृदयाचे फुटले आणि ढसाढसा रडायला लागली माणसं. तेव्हा शिवाजी महाराज त्यांना सांगताय, तुम्ही कोणी चुकूर होऊ नका, म्हणजे दुःखी होऊ नका. हा तो साक्षात मृत्यूलोक आहे. यामागे किती आले किती गेले. मग तुम्ही काय करा, तर काशीचा विश्वेश्वर सोडवा, सप्त सिंधूंना यवनांच्या तावडीतून सोडवा, 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना स्वराज्यात करा. म्हणजे स्वराज्य इतकं विस्तार आहे, जे माझं स्वप्न होतं, आणि स्वप्न नाही केवळ, तर तो संकल्प येते. या भारत भूमीला मी दिलेलं
त्या भारत मातेला दिलेलं हे वचन आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटा. प्रसंगी तुमच्या देहाचा चुराडा जरी उडाला तरी त्याचं भान ठेवू नका. हा संदेश शिवाजी महाराजांनी दिला आपल्याला. तुझं 60 मरण ते जनन, तुझं 20 जनन ते मरण, हे जे सावरकरांनी म्हटलंय ना, तोच संदेश हा आहे. महाराजांचा हा संदेश आपण आपल्या हृदयामध्ये साठवूयात, जपूयात, आपल्या आचरणात आणूयात, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवूयात, स्वतःचं चारित्र्य निष्कलंक ठेवूयात आणि आपला हा देश पुनश्च एकदा समर्थ, समृद्ध आणि संपन्न करूयात. जय हिंद.